राहुरी तालुक्यातल्या मानोरी येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले सदरुद्दीन बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न झालाय। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात। या काळात कावडी मिरवणूक होऊन गंगाजलानं अभिषेक करण्यात आला। वंश परंपरेने सुरू असलेला सदरुद्दीन बाबाचा संदल मुजावर शौकत पठाण, जावेद पठाण, राजूभाई पठाण आदी समाज बांधवांनी विधिवत पूजा करून मिरवणूक पार पाडली। सायंकाळी जिल्ह्यातील मल्लांच्या उपस्थितीत चित्तथरारक कुस्त्यांचा जंगी हंगामा पार पडला। याप्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष पोपट पोटे, सरपंच अब्बास शेख, बीएम आढाव, मधुकर भिंगारे, पीरखा भाई पठाण, संजय पवार, मनोज खोळे, शामराव आढाव, संजय डोंगरे, बाबा आढाव, सुनील पोटे, भाऊसाहेब आढाव आदींसह कमिटीने विशेष परिश्रम घेतले। यात्रा काळात राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कुटे, जायभाये, भवार, राऊत आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सर्वधर्मीय एकतेचे प्रतीक असलेले मानोरी गावचे ग्रामदैवत सदरुद्दीन बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला। यामध्ये कावडीने पाणी आणणे, चादर मिरवणूक, संदलचा कार्यक्रम व लोकनाट्य तमाशा तसेच कुस्तीचा हंगामा आदी कार्यक्रम सर्व शांततेत पार पडले। त्या उत्सव शांततेत पार पडल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार आहे। सालाबादप्रमाणे मानोरी गावचं ग्रामदैवत असलेलं सदरुद्दीन अवलिया यांचा यात्रोत्सव चैत्र शुद्ध सप्तमीला साजरा होत आहे। त्यानिमित्त गावातील सर्व तरुण वयोवृद्ध एकत्रितपणे जाऊन गंगेचं पाण्याने देवाचं जलपूजन करतात आणि संध्याकाळी चादरची मिरवणूक असते। दुसऱ्या दिवशी यात्रा उत्सव निमित्त रथाची मिरवणूक असते आणि यामध्ये सर्व प्रकारचे सर्व धर्मीय लोक सहभाग घेतात आणि आनंदोत्सव साजरा करतात। तिसऱ्या दिवशी हंगामाचा कुस्तीफळ हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे नियोजित साजरा करण्यात येतो। यासाठी सर्व गावातील वयोवृद्ध तरुण मंडळ याच्यात सहभाग घेऊन सगळे सहकार्य करतात आणि पंचक्रोशीतील सुद्धा काही बरेचसे मंडळी या गावात उपस्थित असतात। त्या सर्वांच्या सहकार्याने मानोरी येथील यात्रोत्सव कार्यक्रम हा चांगल्या प्रकारे पार पडला। याबद्दल सर्वांचे ग्रामस्थांचे आणि पंचक्रोशी माणसाचे मी स्वतः व्यक्तिगत आणि यात्रा कमिटीच्या त्यांना धन्यवाद देतो। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी।